जय भीम नमो बुद्धाय। महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ बघा काय म्हणते। मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल। निश्चितपणे अतिशय कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल। अशा प्रकारची मानसिकता असलेले हे जे लोक आहेत यांची मानसिकता ठेचण्याचं काम हे निश्चितपणे सरकार करेल। देवा मामा झोप लागून राहिली की बस तुम्हाला का मस्त गोधड्या घेतल्या? काय ऊन आलं तुमच्या महाराष्ट्रात? एका चिमुकलीवर अत्याचार होऊन राहिला, 70 वर्षाच्या म्हातारीवर अत्याचार होऊन राहिला। म्हातारी फिरू शकत नाही, लहान लेकरं फिरू शकत नाही, काही नाही। मामा असं कसं तुमचं सरकार? असं कशी झोप लागून राहिली तुम्हाला? अशी कशी झोप लागून राहिली? तुमच्या घरी आई आणि बहीण असन, मोठी बहीण असन, लहान बहीण असन। पूर्ण व्हिडिओ बघा। हा यूट्यूब बघत असन तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब झालं पाहिजे दादा। आणि फेसबुक पेजवर बघत असन तर फॉलो करा, लाईक करा, कमेंट करून सांगा आणि 4 लोकांना पाठवा हा व्हिडिओ। देवेंद्र फडणवीस मामा म्हणून राहिले का ठेचण्याचं काम करू, याचं काम करू, त्याचं काम करू। फक्त मामा बोलणं होऊन राहिलं, करणं होऊन राहिलं नाही। आणि हा नराधम फक्त तुमच्या कोठडीत आहे, याला सजा झाली नाही। कधी होणार अशा लोकांना सजा मामा? अशी कधी होणार? हे मला याचं उत्तर द्या मामा तुम्ही। आणि हा मामापर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे दादा, याची दक्षता घ्या, हात जोडून विनंती करतो। कारण महाराष्ट्रातली जी कथा आहे, व्यथा झाली, मालेगावातील तालुक्यातील घटना झाली, हे खूप दुःखाची बाब आहे। आणि माझ्या लहान बहिणीला, माझ्या लहान मुलीला, लहान माझ्या भाजीला न्याय देण्याचं काम मी करणार म्हणजे करणार। कारण माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी खरं ते सांगत आहे, खोटी बातमी पसरवत नाही आणि सोशल मीडियावर सगळे खोटं नाटक पसरवत आहे। त्या कारणामुळे मी तुम्हाला सांगून राहिलो। देवेंद्र मामा हे प्रयत्न करत आहे मुलीला न्याय देण्यासाठी। लक्षात ठेवा, भरपूर लोक म्हणून राहिले की याची मंत्र्याची त्याची मंत्र्याची पोरगी राहिली, ते असं केलं असतं तसं केलं असतं। पण देवा मामावर विश्वास आहे मला। तुम्हाला विश्वास आहे काय? नक्की कमेंट करून सांगा। देवा मामावर मला विश्वास आहे, कारण देवा मामा करणार। 10 वर्षाने करणार, 20 वर्षाने करणार, 15 वर्षाने करणार, पण तिला न्याय देणार। बरोबर नाही काय भाऊ? न्याय देणार ते, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे ते। लाडक्या बहिणीनं निवडून दिलं, त्यांना विश्वासाने निवडून दिलं ना। बरोबर नाही काय? पैसा देऊन राहिले म्हणून निवडून दिलं, पण लाडक्या बहिणीचा विश्वास आहे आपल्या भावावर म्हणून निवडून दिलं। आणि हे सगळी गोष्ट मी लाडक्या बहिणीवर सोपवलेली आहे। आता महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीच म्हणणार का नाही का माझा भाऊ चांगला आहे की वाईट आहे? नक्की कमेंट करून सांगा। आम्ही तर म्हणतोच तुमचा लाडका भाऊ साजरा आहे। 10 वर्षांना नाही तर 20 वर्षांना न्याय देणार म्हणजे देणार चिमुकलीला, हे माझं मत आहे। पण माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींनो, सुरक्षित आहात तुम्ही? हे तुमच्या भावाले विचारा पहिले जाऊन। आम्हाला नका विचारू, तुमच्या भावाला विचारा जाऊन। विचारा की दादा तू तर 1500 देऊन राहिला, आम्हाला 1500 देऊन राहिला, पण आम्ही सुरक्षित आहे का नाही आहे की बस सांगून राहिला तू? आम्हाला 1500 नको देऊ, 500 दे, पण लाडकी बहिणीची रक्षण कर रे दादा, असं म्हणणं। पण भयाड तोंडी हे लाडकी बहीण म्हणणार नाही दादा, कारण पैशाची भुकीली आहे। तशा ह्या असतात नाही का बकऱ्या असतात ना, का ती बकऱ्यापाशी पोराटीची डांग टाकली का कशा बकऱ्या एकामेकाला लोटायला जाते खासाठी, तशा ह्या बायका आहे। बायकाची जात निसती पैशासाठी लुबाडते। कळलं काय? नवऱ्याला हे विचारत नाही का हो वावरातलं पीक कसं आहे, वावरात पीक कसं ध्यानावर आहे, कोणता फवारा मारा लागते, कोणतं खत आणावं लागते, किती रुपयाचं झालं हे विचारणार नाही। फक्त लाडकी बहीण एकच विचारते का हो लाडक्या बहिणीचा मॅसेज आला काय, पैशाचा मॅसेज आला काय? अशा ह्या पसगरद्या बहिणी। कळलं काय? आणि याची सुरक्षा त्याच्या भावाची गुणवून नाही राहिली म्हणजे विचार करायची गोष्ट आहे। किती नालायक लोक असले पाहिजे, हे निस्ती नालायक बाईनी असले पाहिजे। अशा लोकाले भाऊ बनवते, लाडका भाऊ बनवते फक्त नासुकल्या 15 टिकल्यासाठी। यांनी 15 टिकल्यासाठी जुमलेबाजचं राज्य आणलं, सरकारचं राज्य आणलं। मरणारा मरून राहिला, जगणारा जगून राहिला, श्रीमंत होणारा श्रीमंत त्याच्यापेक्षा होऊन राहिला, गरीब त्याच्यापेक्षा गरीब होऊन राहिला। आणि महाराष्ट्रातला शेतकरी म्हणा आणि महाराष्ट्रातली चिमुकली म्हणा, तिचा सत्यानाश होऊन राहिला। विचार करायची गोष्ट आहे। न्यायासाठी त्याला कोर्टाच्या पायऱ्या चढा लागते, तारीखवर जा लागते, त्याला न्याय मिळत नाही। आणि देवा मामा म्हणतो असं करू तसं करू। देवा मामा फक्त बोलू शकते काय? ह्या लाडक्या बहिणी मला समजून सांगा। देवा बाबू, देवा तुमचा देवा मामा कायले देवा आमचा मामा होय, तुमचा भाऊ हा करू शकतो का बोलू शकतो? नक्की कमेंट करून सांगा। आम्ही तर बोलू शकत नाही, कारण कसं आहे साळभाऊ होय, साळभाऊला राग आला तर जेलात टाकून देईन आम्हाला। बरोबर नाही का भाऊ? कारण जिजाजी होय, तुम्ही तर सख्या बहिणी होय त्या।
आजीच देवाभाऊ जिजाजीचा राग करते. कारण शेतकरी जिजाजीचं अजून कर्जमाफी झाली नाही. शेतकरी जिजाजीची कर्जमाफी होणारही नाही, त्याच्या मालाला भाव भेटणारही नाही. असं आहे. माझं म्हणणं आहे काय, महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनो, तुमचा भाऊ ध्यानावर आहे की नाही आहे नक्की कमेंट करून सांगा. कारण तुमचा भाऊ तुमची इज्जत वाचू शकत नाही, तर मग तुमचा भाऊ कशाचा? हा भाऊ लायकीचा आहे का तुमच्या? नक्की कमेंट करून सांगा. कारण कसं आहे, सगळ्या भावाची गता तुम्हाला माहीत, आम्हाला नाही माहीत. आम्ही सगळं तुमच्यावर लोटून दिलं आहे. हे तुमचा भाऊ ध्यानावर आहे की नाही आहे हे तुम्ही पहा, आम्हाला लोक सांगू. कळलं का महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनो? तुमची इज्जत हे रस्त्यावर पडलेली आहे काय? कवडी मोलाची आहे का? 1500 रुपयाच्या लायकीची इज्जत आहे का तुमची? तुमची इज्जत अनमोल नाही आहे का? तुमच्या इज्जतीला मोल नाही आहे काय? फक्त 1500 रुपयात तुम्ही इज्जत डाऊन केली तुमची. हां, तुमच्या इज्जतीचं रक्षण करू शकत नाही तुमचा लाडका भाऊ, तर मग कशाचा लाडका भाऊ? तुमच्या इज्जतीवर कोणी डाव ठेवत असेल, नजर टाकत असेल, त्याचे डोळे काढत नाही, तो काही नाही करत, काही बोलत नाही, काही नाही. फक्त लाडका भाऊ करता 1500साठी लाडका भाऊ करून टाकला. हां, मताची आली कडकी म्हणून गेली बहीण लाडकी. असे कसे तुमचे? हां, असे कसे तुमची नाही अवस्था, असे कसे तुमचा लाडका भाऊ? विचार करा. ती गोष्ट आहे, किती नालायक लोक झाले पाहिजे तुम्ही. लाडका भाऊ करता आणि तुमची इज्जत वाचू शकत नाही, तो मग अशा कशाचा लाडका भाऊ तुमचा? हां, माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनो, तुमचा खराच लाडका भाऊ आहे काय? तो खराच आहे का लाडका भाऊ? खराच लाडका भाऊ आहे तर तुमच्या भावाला विचारा का आम्ही सुरक्षित आहे की नाही आहे. दादा 500 कमी दे, 1000च दे, या देऊ नको, पण लाडक्या बहिणीची अब्रू वाचव, इज्जत वाचव. कारण हे भावाचं कर्तव्य असते, फर्ज असते. बरोबर नाही काय? काही बकल्यानं काही केल्यानं होते काय? बरोबर नाही काय? मी काय म्हणून राहिलो महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनो? मी काय चुकीचं बोलून राहिलो काय? चुकीचं बोलून राहिलो मी? हसू नको, हसल्यानं सगळं वाया जाते. चुकीचं बोलून राहिलो काय मी? अरे हसू नको, चुकीचं बोलून राहिलो काय मी? अरे तुला सांगून राहिलो समजून का लाडका भाले म्हण तू 1000 कमी दे, 500 दे किंवा देऊ नको, 500 कमी दे, 1000 दे, पण तू इज्जत वाचू शकता का तुझ्या लाडक्या बहिणीची? असं त्या भावाले म्हणणं. कारण तरी तू नवऱ्याच्या भरोश्यावर खाऊन राहिली. आताही खात होती, पहिले खात होती, आताही खाऊन राहिली. त्या 15 टिकल्यानं जगून राहिलं काय? पण गोष्ट एक आहे, तुझ्यावर अत्याचार होऊन राहिला, त्या नवरा कुठपर्यंत भोगणार, कुठपर्यंत सहन करणार? कारण सगळ्या हातात धागे दोरे त्या भावाच्या हाती आहे ना. कारण त्या खुर्चीवर बसवलं ना, काच्यासाठी बसवलं? का तुझ्या इज्जतीला डाग लागला नाही पाहिजे म्हणून त्याच्यासाठी बसवलं ना. मग आता तू एकच म्हण, दादा माझी इज्जत वाचव म्हणा. कारण तू माझा भाऊ आहे, तू मुख्यमंत्री बनला आहे, म्या तुला निवडून दिलं, म्या वोटिंग केलं, तुला खुर्चीवर बसून दिलं, तर आता माझी इज्जतीची जाण तू राख. असं म्हण तू. असं म्हणू नाही शकत तर मग एक काम कर, 2100 रुपये माग, जाऊ दे, विषय मोकळा करून टाक. बरोबर नाही का दादा? खरं बोलत असाल तर कमेंट करून सांग. फॉलो करा, शेअर करा. यूट्यूबवर बघत असाल लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघत असाल फॉलो करायला विसरू नका, कमेंट करा, 10-20 लोकांना शेअर करा हा व्हिडिओ.